सायबर सुरक्षेच्या दृष्टिकोनातून उपक्रमाचं आज तुम्ही खरं तर लॉन्चिंग केलं. महिनाभर हा उपक्रम चालणार आहे. नेमकं काय उपक्रम आहे आणि कशा पद्धतीनं ही जनजागृती केली जाणार आहे? आपल्याला माहिती आहे की अलीकडच्या काळामध्ये स्ट्रीट क्राईमपेक्षा देखील सायबर क्राईम हा वाढतो आहे. मोठ्या प्रमाणात लोकांचे फायनान्शियल फ्रॉड्स होत आहेत, पैसे जात आहेत, ऑनलाईन फ्रॉड्स होत आहेत, फिशिंग होत आहे, त्याचसोबत सायबर बुलिंग होत आहे, सेक्स्टॉर्शन होत आहे. असे अनेक गुन्हे हे आता घडत आहेत. या गुन्ह्यांना त्या ठिकाणी आळा घालण्याकरता महाराष्ट्राने देशातलं सर्वात चांगलं सायबर क्राईम सेंटर उघडलेलं आहे. ते अतिशय चांगल्या प्रकारे फंक्शनल आहे. पण त्याहीपेक्षा अधिक महत्त्वाचं आहे की हे गुन्हे घडू नये याकरता अवेअरनेस तयार करणं. कारण एकदा गुन्हा घडल्यानंतर फायनान्शियल लॉसेस आणि मेंटल ट्रॉमा, हा मेंटल ट्रॉमा काही तुम्हाला रिव्हर्स करता येत नाही, म्हणून ते घडूच नये या दृष्टीनं मोठ्या प्रमाणात अवेअरनेस करणं हे गरजेचं आहे. आणि म्हणून केंद्र सरकारच्या वतीनं अशा प्रकारचा हा अवेअरनेस मंथ सुरू झालेला आहे, जो आपण आज महाराष्ट्रात सुरू केला आहे. मोठ्या प्रमाणात कम्युनिकेशन करून कशा प्रकारे तुम्हाला मूर्ख बनवलं जातं आहे, कशा प्रकारे एक्स्टॉर्शन केलं जातं आहे, कशा प्रकारे तुम्हाला मोठे मोठे आमिष दाखवून तुमच्याकडनं पैसा घेतला जातोय, डिजिटल अरेस्टच्या नावावर कसं मूर्ख बनवलं जातं आहे, असा सगळा अवेअरनेस आम्हाला तयार करायचा. आणि पुढच्या टप्प्यामध्ये विशेषतः आमचे जे विद्यार्थी आहेत, स्टुडंट्स आहेत, त्यांच्यामध्येही मोठा अवेअरनेस कॅम्पेन आम्हाला चालवायचा आहे. त्याची आज सुरुवात आम्ही केलेली आहे. आज महाराष्ट्र में हम लोगों ने साइबर अवेयरनेस मंथ की शुरुआत की है. केंद्र सरकार ने पूरे देश में इसकी शुरुआत की है. हम सब लोग जानते हैं कि आज स्ट्रीट क्राइम से भी ज़्यादा हमारे सामने साइबर क्राइम की चुनौती है. बड़े पैमाने पर फिशिंग हो रहा है, फाइनेंशियल फ्रॉड्स हो रहे हैं, डिजिटल अरेस्ट हो रहा है, सेक्सटॉर्शन हो रहा है, साइबर बुलिंग हो रही है. तो एक समाज के ऊपर एक नया मैं ऐसा मानता हूं कि नई चुनौती के रूप में इसको देखा जा रहा है. महाराष्ट्र में हमने देश का सबसे अच्छा साइबर सिक्योरिटी सेंटर तैयार करके इसका मुकाबला करने की व्यवस्था तो खड़ी करी है, लेकिन उससे ज़्यादा महत्वपूर्ण है कि ये क्राइम न हो इसलिए अवेयरनेस तैयार करना. क्योंकि क्राइम होने के बाद हम आरोपी को पकड़ते भी हैं, तब भी जो मेंटल ट्रॉमा है उसको रिवर्स नहीं किया जा सकता. इसलिए हम लोग यह प्रयास कर रहे हैं कि बहुत बड़ा अवेयरनेस कैंपेन हम लोग खड़ा करें. और विशेष रूप से जो हमारे स्कूल्स है, हमारे जो विद्यार्थी है, इनमें भी अवेयरनेस तैयार करने का हम प्रयास कर रहे हैं. सर, राहुल गांधी का उल्लेख प्रामुख्याने जर बघितलं बच्चों को पढ़ाया जाए 7, 8, 9, 10 के बच्चों. देखिए, ऐसा है, मैंने इसीलिए कहा कि अब हम लोग स्टूडेंट्स को भी टारगेट करके उनमें अवेयरनेस तैयार करेंगे. सर, प्रामुख्याने जर तुम्ही जर बघितलं तर ज्या पद्धतीने मुलांमध्ये अवेअरनेससाठी तुम्ही म्हणतायत, मात्र शाळेत हा धडा घेऊन यावा अशी देखील एक मागणी नाही, ती अतिशय योग्य मागणी आहे. शाळेमध्ये एक व्यवस्था आपल्याला उभी करावी लागेल आणि एक धडा देऊन चालणार नाही, तर पूर्ण व्यवस्थाच उभी करावी लागेल. 3ऱ्या वर्गापासून तर वरपर्यंतची जी सगळी मुलं आहेत, यांना त्यांच्या क्षमतेप्रमाणे काय सायबर क्राईम होऊ शकतात, त्या संदर्भात त्यांनी कसं अवेअर राहिलं पाहिजे, त्यांनी काय प्रिकॉशन घेतली पाहिजे, आणि एखादं घडलं तर कसं त्यांनी रिपोर्ट केलं पाहिजे, हे त्यांना शिकवणं गरजेचं आहे. प्रामुख्याने एआय आता आलेलं आहे आणि एआयच्या माध्यमातून जास्त पद्धतीने हे फ्रॉड होताना पाहायला मिळतात. हे खरं आहे की आता डिजिटल स्पेसमध्ये एआयच्या माध्यमातून डीप फेक तयार करणे, एआय व्हिडिओज तयार करणे, त्याच्या माध्यमातून कोणाचाही आवाज कोणालाही लावणे, कोणाचाही चेहरा दाखवणे, चेहरे बदलणे, व्हिडिओज तयार करणे, अशा अनेक गोष्टी तयार होतात. आणि यासोबत दुसऱ्याच्या नंबरवरून तिसऱ्याला फोन जाऊन त्याच्या आवाजामध्ये पैसे मागणे, अशा अनेक गोष्टी बाहेर येत आहेत. त्यामुळे एआयनी जे काही चॅलेंजेस उभे केले आहेत त्याचं सोल्युशनही एआयमध्ये आहे. म्हणूनच मी असं म्हटलेलं आहे की आता डिजिटल युगाची डिजिटल मूल्य आम्हाला तयार करावी लागतील, ती आम्ही तयार करतो. सर, राहुल गांधी खरं तर शिवाजी पार्कच्या मेळाव्यातून उद्धव ठाकरेंनी पुन्हा एकदा तुमच्यावरती टीका केली. पण मी उद्धव ठाकरे यांचे आभार मानेन की उद्धव ठाकरेजींनी माझे 1000 रुपये वाचवले. कारण मी आव्हान केलं होतं की उद्धव ठाकरे यांच्या भाषणामध्ये विकासाच्या संदर्भातला एक मुद्दा दाखवा आणि 1000 रुपये मिळवा. काल मी तर काही त्यांचं भाषण ऐकलं नाही, पण मी फक्त भाषण संपल्याबरोबर
जे भाषण ऐकणारे आहेत त्यांना विचारलं, 2-3 पत्रकारांना विचारलं, बाबा मला 1000 रुपयाचं त्या ठिकाणी आता फटका आहे का? उद्धव ठाकरे काहीतरी विकासावर बोलले का? अख्ख्या भाषणामध्ये विकासावर ते एक मुद्दाही बोलले नाहीत, ते बोलूच शकत नाहीत. त्यामुळे ते अधवा तद्वा बोलतात. खरं म्हणजे त्यांचं बोलणं हे स्वगत असतं, कारण पुढे माणसंही नव्हती. यावेळेस तर अशी परिस्थिती होती की पुढे माणसंही नव्हती, त्यामुळे त्यांचं स्वगत होतं. पण तरी देखील त्यांचे आभार मानतो की त्यांनी नेहमीच्या पद्धतीने लोकांच्या संदर्भात, विकासाच्या संदर्भात, लोककल्याण कसं करणार, राज्याला पुढे कसं नेणार, बीएमसीला पुढे कसं नेणार, याबद्दल अवाक्षरही न काढता मी जे बोललो ते सत्य करून दाखवलं आणि माझे 1000 रुपये वाचवले, त्याबद्दल आभार. हिंदी में जिस प्रकार हिंदी में जाना चाहिए कल जिस प्रकार हिंदी में एक बार हिंदी में सर्वांना भाजप सर्वांना फ्री शीट देऊन पगारी मतदार तयार करते आणि चोरीचा आरोप आणि आता थेट मतदारांना पगारी मतदार म्हणणं हे असं आहे की एखादा व्यक्ती निराश झाला, तो फ्रस्ट्रेट झाला की तो अदवा तद्वा बोलत असतो. जे सूज्ञ लोक असतात त्यांनी त्याच्याकडे फार लक्ष द्यायचं नसतं, त्याची मानसिकता समजून घ्यायची असते आणि त्याला सोडून द्यायचं. सर, राज्यातल्या सध्याच्या स्थितीबाबत सुप्रिया सुळेंनी असं म्हटलं की कुठेतरी राजकारण बाजूला ठेवून सर्वपक्षीय बैठक जी आहे ती आता मुख्यमंत्र्यांनी लावणं गरजेचं आहे असं त्यांनी म्हटलंय. नाही, राजकारण त्यांनी जर बाजूला ठेवलं तर आम्ही बाजूलाच ठेवलेलं आहे. आमची अपेक्षा अशी आहे की आता जे त्यांनी राजकारण सुरू केलं आहे अतिवृष्टीनंतर, त्यांनी एकदा मागे वळून बघितलं पाहिजे की तेही सत्तेत होते, अनेक वर्ष सत्तेत होते, मध्ये पुन्हा 2.5 वर्ष सत्तेत होते. प्रत्येक वेळी कलॅमिटी आली, त्या कलॅमिटीमध्ये त्यांनी काय केलं हे एकदा त्यांनी आरशात बघितलं की त्याच्यानंतर ते जे राजकीय मागण्या करतायत त्या राजकीय मागण्या बंद होतात. 50,000 रुपयाची वारंवार एक मागणी करताना पाहायला मिळतात. तुम्ही तेच म्हणूनच मी सांगितलं की विरोधी पक्षाने इतके वर्ष सत्तेत असताना अशा प्रकारच्या कॅलॅमिटीमध्ये त्यांनी स्वतः काय केलं आहे, त्यांनी काय निर्णय घेतलेले आहेत, त्यांनी काय GR काढलेले आहेत, असा एकदा आरसा बघितला की काय मागणी करायची ते ठरवते. सर, मनोज जरांगे पाटील वारंवार गोष्ट करतात. मनोज जरांगे पाटील राहुल गांधी कोलंबिया में एक बार फिर देश की बदनामी करते नजर आए, जिस प्रकार से उन्होंने कहा कि देश के लोकतंत्र खतरे में, विदेश में जाके देखिए राहुल गांधी, इनको भारत के संविधान की ताकत पर विश्वास ही नहीं है और इसका एक कारण है कि इस देश का, भारत का इतिहास वो जानते नहीं है. उनकी दादी श्रीमती इंदिरा जी ने इमरजेंसी लगाकर भारत के संविधान को बदलकर भारत के अंदर एकाधिकार शाही लाने का प्रयास कर देख लिया. भारत की जनता ने उनको उलट दिया. ये भारत का लोकतंत्र है, ये डॉक्टर बाबा साहेब आंबेडकर जी ने दिया हुआ लोकतंत्र है. ये किसी के बाप में ताकत नहीं है कि इस लोकतंत्र को वो कमजोर करके दिखाए. इनका दिमाग कमजोर है, इनके दिमाग में कमजोर है, इनके दिमाग में इस संविधान के खिलाफ फितरत है. इसलिए मैं बार बार कहता हूं राहुल गांधी इज अ सीरियल लायर, इज अ सीरियल लायर, इज अ सीरियल लायर. सर, कल जिस प्रकार से उद्धव ठाकरे बांग्लादेशियों पर कार्रवाई हुई है, 1000 को डिपोर्ट किया गया है, जबकि एक वो कोई नेशनल लीडर थोड़ी है. सर, ऐसा क्या होना चाहिए कि बांग्लादेशियों की घुसपैठ बंद हो? देखिए घुसपैठ बंद होगी ही और जो आएगा उसको पकड़ के वापस भेजा जाएगा. ठीक है. तर विविध मुद्द्यांवरती देवेंद्र फडणवीसांनी सध्या भाष्य केलंय. उद्धव ठाकरेंवर देखील टीका केलेली आहे. उद्धव ठाकरेंच्या भाषणामध्ये विकासाचा एक मुद्दा दाखवा आणि 1000 रुपये घेऊन जा असं आव्हान दिलं होतं, पण ठाकरेंनी माझे 1000 रुपये वाचवले असं देवेंद्र फडणवीस म्हणालेले आहेत.